भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील सेलोटी येथील शेतकरी देवराम आसाराम लाडे यांनी 1 हेक्टर शेतीतील धान कापणीनंतर चुरणीसाठी ठेवलेल्या पूजनाला कोणीतरी अज्ञात इसमाने सूडबुद्धीने रात्रीच्या सुमारास आग लावून पेटविल्याने धानाचा पूजना जळून खाक झाला। यात शेतकऱ्याचे धान्य तसेच तणस मिळून अंदाजी 50,000चे नुकसान झाले आहे। मदन कमाने, राज्यप्रतिनिधी, भंडारा। सकाळी शेतावर येताना 5 वाजे लक्षात आले की धान जळून राहिले। ते गावातील लोक बोलावून त्याला आटोक्यात आणण्यासाठी पंप लावला बाजूचे आणि आटोक्यात आणला। हे कोणत्या गट नंबरमध्ये आहेत आणि आपलं किती रुपयाचं नुकसान झालेलं आहे? 161 गट नंबर। माझे 50 हजाराचे नुकसान झालेली आहे। बरं, या संबंधाने आपण काय अपेक्षा ठेवतात? आता सरकारने आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई द्यावा। आपणाकडे जनावरे आहेत काय? नाही, जनावरे नाही। म्हणजे वैरणाचं आणि धानाचं सुद्धा नुकसान झालेलं एकूण 50,000चं झालेलं आहे। धन्यवाद। सरपंच ग्रामपंचायत सेलोटी। आम्ही घटनास्थळी पोहोचले असता धानाचं पूजन अंदाजे 3 एकराचे जळत होतं। आम्ही 25 ते 30 गावकरी मिळून मित्रमंडळी मिळून त्या पूजनाला विझवण्याचा प्रयत्न केलं आणि आमचे प्रयत्न यशस्वी झालं, पण तोपर्यंत खूप नुकसान झालेली होती। आणि आम्ही घटनास्थळावर पोहोचल्यानंतर तलाठी आणि पोलीस प्रशासनाला त्वरित कळविले व त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी तलाठीमार्फत आम्ही शासनस्तरीय प्रयत्न करत आहोत व त्यांना त्वरित मिळावी असं आम्ही शासनाला गृहीत धरत आहोत आणि त्यांनी लवकरात लवकर देण्याची विनंती करत आहोत शासनाला। आणि खरंच घटनास्थळी पोहोचले असता त्यांची खूप अंदाजे 3 एकर म्हणजे जवळजवळ 1 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे आणि ते जळून पूर्ण खाक झालं आहे आणि खाण्याजोग्य अन्न राहिलेलं नाही आहे। तरी पण शासनाने त्वरित दखल घेऊन त्यांना बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।